हे सांगितलंय तुम्हाला काहीतरी घडण्यासाठी बिघडलं पाहिजे, काहीतरी घडण्यासाठी बिघडलं पाहिजे, बिघडून तो प्रयत्न घडण्याचा झाला पाहिजे. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. सागराच्या संगे नदी बिघडली, सागराच्या संगे नदी बिघडली, नदी बिघडून सागर माया झाली, नदी बिघडून सागर माया झाली. जेव्हा नदी वाहते आणि ती सागराला मिळते तेव्हा ती नदी राहत नाही, ती सागरमय होते. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो. आमच्या वडिलांच्या दिंडीच्या मार्गात आम्ही बिघडलो, पण त्याच्यामुळे आम्ही घडलो. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही कस्तुरीच्या संगे पोरी बिघडाल्या, कस्तुरीच्या संगे पोरी बिघडाल्या, पोरी बिघडूनी कस्तुरी माया झाल्या. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. परिसाच्या संगे लोह बिघडाले, परिस स्पर्श ज्याला होऊन सगळं सोनेरी होतं, सुवर्ण होतं, तो परिस. लोखंड जेव्हा त्याला लागतं तेव्हा तो पण परिस. परिसाच्या संगे लोह बिघडाले, लोह बिघडूनी परिसमय झाले. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. आणि मग तुकाराम महाराज सांगतात, विठ्ठलाच्या संगे तुका बिघडाला, विठ्ठलाच्या संगे तुका बिघडाला. पहिला बिघडला, तुका बिघडूनी विठ्ठलमय झाला. देव पहावयासी गेलो, माझा मीच देव झालो. ह्या कल्पनेनं हा अभंग आहे. विठ्ठलाच्या संगे तुका बिघडाला, तुका बिघडूनी विठ्ठलमय झाला. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. याची दान देगा देवा तुझं विसरण व्हावा, विसरण व्हावा. हे दान मला पाहिजे. गुण गाईन आवडी हीच माझी सर्व गोडी, माझी सर्व गोडी हीच माझी सर्व गोडी. न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमाशी. आईच्या गर्भात जेव्हा आपण होतो तेव्हा आपण सुखी भगवंताने ठेवलं, तेव्हा काय होतं आपल्या बाजूला, काय नव्हतं. झाली गर्भाची रचना, ठाऊक नाही दोघा जना. आता मला माहिती आहे मी रुक्मिणी कारंडेचा मुलगा आहे, मला माहिती आहे मी पांडुरंग बुवा कारंडेचा मुलगा आहे, हे कोंडीबा बामणेंचे चिरंजीव आहेत, ह्या यशोदा बामणेंचे चिरंजीव आहेत. पण तुकारामाने काय सांगितलं देवा, झाली गर्भाची रचना, ठाऊक नाही दोघा जना. आमच्या पत्नीला जेव्हा आमची अपूर्व राहिली बाळ तेव्हा 3 महिन्यांनी कळलं, कधी राहिलं माहित नाही. सांगायला माझी मुलगी आहे पण राहिली कधी 3 महिन्याने कळतं. कुणालाच या जगात कुणालाच माहिती आपलं बाळ नेमकं कधी राहिलं. हा, झाली गर्भाची रचना, ठाऊक नाही दोघा जना. दोघांना म्हणजे आई बापाला लाख म्हणतोय. आता ह्यांचा मुलगा कोण आहे, रोहित आहे, आज अजून आहे अजून, पण कधी राहिला सांगा राजश्री वहिनी, कधी राहिला मुलगा? नाही बोलू शकत. जेव्हा आपल्या शरीरामध्ये काही अवयव बदलतात 3 महिन्यांनी कळतो. वकाऱ्या सुरू झाल्यावर काहीतरी आमची बातमी आहे, लक्ष लगेच नाही कळत. तसं झाली गर्भाची रचना, ठाऊक नाही दोघा जना. पण तुमचा मुलगा आहे ना,
मग त्याला हातपाय कोणी दिलं? कोणी दिले हात पाय? कोणा म्हणती बाप माय. आयला तुझे पप्पा आहेत, तुझी मम्मी आहे, पण त्यांनी का तुला हात दिलं का पाय दिलं? कोणा म्हणते हात, कोणी दिले हात पाय? कोणा म्हणती बाप माय. आता हा अजून आमचा बाप पुतणी आहे, जेवण भाऊचा मुलगा, हा बाळूदात असताना हे कुठे होता? किंवा हे बाळूदात असताना तो कुठे होता? तुझी आई होती तानी, तेव्हा कुठे होता प्राणी? माझी आई जेव्हा तानी होती तेव्हा मी कुठे होतो? ती जेव्हा बाळूच्यात होती माझी आई, तेव्हा मी कुठे होतो? आहे का नाही? तुझी आई होती तानी, कुठे होता शोधित प्राणी? कोणी दिले हात पाय? कोणा म्हणती बाप माय. तुझा बाप होता बाळ, तुमचे वडील जेव्हा कोंडीबाब आमचे आहे ना, ते जेव्हा बाळ होते, बाळ रांगत होते, तेव्हा तुम्ही कुठे होता? तुझा बाप होता बाळ, कुठे होता कंठित काळ? तुम्ही कुठल्या काळात शोधत होता? मग आपण म्हणतो हा माझा मुलगा, ही माझी बायको, ही माझी आई. तू का म्हणे? मग तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे आम्ही बाळे, या भूतलावावर जेवढी मनुष्य प्राणी जात आहे ही सगळी बाळ आहेत. आणि ती कुणाची बाळ आहेत? या विठूची लेकूर बाळ आहे. पांडुरंग परमात्म्याची, विठ्ठल रुक्माईची ही बाळ आहेत. अशा पद्धतीचा हा अर्थ आहे. त्यामुळं खाली गर्भाची रचना ठाऊक नाही. दोघा जना कोणी दिले हात पाय? कोणा म्हणती बाप माय. तुझी आई होती तानी, कुठे होता शोधित प्राणी? तुझा बाप होता बाळ, कुठे होता कंठित काळ? तुका म्हणे आम्ही बाळे, आणि या विठूची लेकूर बाळे. आपण खरे विठ्ठल माऊलीचेच भक्त आहोत. असू नॅचरल असतं माऊली ते. कोणी दिले हात पाय? तर अशा पद्धतीनं आहे. आपल्या सर्वांचा पुढचा प्रवास चांगला आहे. आपण आनंदी राहा, सुखी राहा, आणि होईल तेवढं नामस्मरणात राहा. आता आमच्या जिंदगीमध्ये नामस्मरणाशिवाय दुसरं काही राहिलं नाही. कुठे गेलो, कुठे बसलो, कुठे खाल्लं तरी नामस्मरण चांगलं आहे.